आता लोकसभेसंदर्भातल्या पाहूयात इतरही महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 लोकसभेचा धुरळामधून। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यामध्ये भाजप उमेदवार राम सातपुतेंच्या सभेला मराठा आंदोलकांचा विरोध। मराठा आंदोलकांच्या रोषामुळे राम सातपुतेंची सभेला अनुपस्थिती। नवी दिल्लीमध्ये येत्या आठवड्यात भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार। नवरात्रीच्या मुहूर्तावरती भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार। बुलढाण्यामध्ये काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे। लोकसभा उमेदवारी ज्ञानेश्वर पाटलांनी केली होती बंडखोरी। अमरावतीमधून रिपब्लिकन पक्षाच्या डॉक्टर राजेंद्र गवई यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे। कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे या हेतूने मी अर्ज मागे घेतला। राजेंद्र गवई यांची प्रतिक्रिया। दारूचं दुकान हा आमचा व्यवसाय, अवैध नाही, सरकार मान्य आहे। प्रतिभा धानोरकर यांचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर। सुधीर मुनगंटीवार निवडून आले तर मग दारूबंदी करणार आहेत का असाही विचारला सवाल। संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग, भाऊ आणि मुलीच्या नावाने 1 कोटींची दलाली घेतली। संजय निरुपमांची टीका। राऊतांवर ईडीने कारवाई करण्याचीही मागणी। बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाची शरद पवारांकडून पाहणी। शरद पवारांकडून सुपा भागातील दुष्काळी भागाची पाहणी। आशिष शेलार आणि सलमान खान मध्ये डिनर डिप्लोमसी। दोघांच्या भेटीमुळे चर्चांना आलं उधाण। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मवियाच्या जागा वाटपाची घोषणा। शिवालय कार्यालयात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार।